मित्रांनो, एमएपीएस क्लेम करत असताना एक प्रॉब्लेम सर्व विद्यार्थ्यांना पाहाव्यास मिळतो, तो म्हणजे अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट किंवा युजर नेम डज नॉट एक्झिस्ट. काय कारण आहे जे की हे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावं लागतं. तर यासाठी सर्वात महत्वाचा जो काय प्रॉब्लेम आहे तुमचा, एक डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला असेल किंवा दुसरा तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला असेल. आता जर तुमचा डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट जर असेल तर कसं ओळखायचं, तर त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नंबर जो आहे तो सीएन न चालू न होता तो टीएम या अक्षरानं चालू होईल. जर सीएन नावाचा जर तुमचा कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुमचा परमनंट कॉन्ट्रॅक्ट आहे अशा प्रकारचं समजायचं, आणि जर तुमचा टीएम नावानं जर सुरू झाला तर तो टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट आहे असं समजायचं. तर यासाठी तुम्हाला जर तुमचा डबल कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला असेल तर तुम्हाला अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट किंवा युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा मेसेज शो होणार आहे. त्यानंतर जर तुमचा डुप्लिकेट जर कॉन्ट्रॅक्ट असेल तरीही तुम्हाला अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट किंवा युजर नेम डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम शो होणार आहे.